आहे। काकडीचे खूप फायदे आहे। काकडीमध्ये 95% पाणी असते आणि हे डायबिटीजवाल्यांसाठी तर खूप उपयोगी आहे। काकडीमध्ये पोटॅशियम फायबर खूप प्रमाणात असते, त्यामुळे पचनशक्ती छान होते। साठी काकडी ही त्वचेसाठी खूप छान असते। डोळ्याची जळजळ होत असेल तर काकडीच्या चकत्या करून डोळ्यावर ठेवला 10 मिनिट तर आपली डोळ्याची जळजळपणा कमी होते। चला तर मग आज आपण काकडीचे पराठे करूया। काकडी किसायची नाही, काकडीचा कोळा असेल तर काकडीचा भागासहितच किसून घ्यायचं। चला तर आपली काकडी अशी किसून झालेली आहे। आता त्यामध्ये टाकूया तांदळाचं पीठ आपल्या आवश्यकतेनुसार। मी 1 वाटी घेतली आणि अर्धा चम्मच गव्हाचं पीठ आहे, 1 चम्मच तीळ, 1 चम्मच ओवा छान चोळून घेते म्हणजे सेंट येते त्याचं, आणि चवीनुसार जिरं, धना पावडर, किंचित हळद, हिरवी मिरची, लसूण अद्रक पेस्ट आणि 1 वाटी कोथिंबीर। आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण तयार करून घ्यायचं। आणि चवीनुसार मीठ। छान असं मिश्रण फिरवून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। तर आता आपण काकडीचे पराठे करूया। चला तर मग तव्याला छान तेल लावून घ्यायचं म्हणजे चिपकत नाही पराठा। आणि त्यामध्ये 1 चम्मच सारण टाकून आपल्या आवश्यकतेनुसार पातळ जाड जसा पाहिजे तसा, कोणाला पातळ आवडतात तर कोणाला जाड आवडते, तशा प्रकारे फिरवून उन्हाळ्यामध्ये काकडीचं सेवन केल्यामुळे उष्णता वाटत नाही तेवढी। डाएटसाठी काकडी छान असते। असं वरून थोडं तेल टाकून घ्यायचं आणि एक साईड शिजू द्यायचं। तर एक साईड झाला तर पलटून घेऊया आणि वरून थोडंसं तेल टाकून घेऊया आणि छान शिजू देऊ। तर आपला पराठा हा झालेला आहे। किती छान झाले पराठे, मस्त। तयार आहे मग आपले काकडीचे पराठे। किती सुंदर नरम पण झाले आहे, मस्त झाले आहे। आणि चला टेस्ट करून पाहते। आणि टोमॅटो केचप सोबत तर आणखीनच मस्त वाटते। मस्त मस्त खा, स्वस्त रहा, मुलांची काळजी घ्या, आई वडिलांची पण। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।